नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टेप अप अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। मी संदीप कवडे। आज आपण इथं डिस्कशन जे करणार आहोत, काल साधारणतः आपण जे उत्तर मंथन आपली जी सिरीज चालू आहे त्या उत्तर मंथनच्या सिरीजमध्ये इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड हा आत्ता सध्याचा सेशन चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपलं ऑलमोस्ट जे आहे त्या केस स्टडीज वगैरे ते कंप्लीट झालेले आहेत। आणि ह्यामध्ये आपण काल जे बघितलेला होता तो डे 113चं आपण काय केलेलं होतं, केस स्टडीचं डिस्कशन केलं होतं। ती केस स्टडीची जी थीम होती ती कशी होती, इन्व्हायरमेंट वर्सेस डेव्हलपमेंट किंवा डिस्प्लेसमेंट असेल ह्या रिलेटेड ही थीम होती। तर आपण हा बघितला असेल घटना अभ्यास, मागास क्षेत्राचा विकास, विकास विरुद्ध पर्यावरण आणि विकास विरुद्ध विस्थापन, कल्याण, सामाजिक न्याय आणि दुविधा ही आपली थीम होती। ह्याच्यावरती आपण काय केलेलं आहे, डिटेल डिस्कशन केलेलं आहे। ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्यामध्ये आपण काय केलेले आहेत, एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत। कन्सेप्ट म्हणजे कोणत्या, सपोज फॉर एक्झाम्पल नैतिक समस्या आणि नैतिक द्वंद्व यामध्ये काय फरक आहे, ऑप्शन्स अवेलेबल, ठीक आहे, बेस्ट ऑप्शन्स कुठले आहे, कोर्स ऑफ ॲक्शन्स काय, जस्टिफिकेशन काय, ह्या सर्वाचं उत्तर जे आहे ते मागील व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे। आजचं आपलं जे कोर सेशन आजचं जे आहे ते आहे की आपण उत्तर मंथन या सिरीजमध्ये डेली आपण काय करत असतो की 12 वाजता क्वेश्चन पोस्ट करत असतो, संध्याकाळी साधारणतः 6 ते 7 वाजता आपलं काय असतं, मॉडेल आन्सर येतं आणि 12 नंतर काय होतात की स्टुडंट जे आहेत ते त्याचं आन्सर लिहित असतात आणि लिहून झाल्यानंतर ते सबमिट करतात। सबमिट करून झाल्यानंतर उत्तर मंथनच्या माध्यमातून त्या प्लॅटफॉर्मवरती आपण तुम्हाला काय करतो, आन्सर्स इव्हॅल्युएशन करून देतो। इव्हॅल्युएशन्स म्हणजे काय की प्रॉपर आपण काय करतो, फीडबॅक प्रोव्हाइड करतो। मग फीडबॅकमध्ये इंट्रोडक्शन कसं लिहायचं, सुधारणा कशी करायची, बॉडीमधले उपशीर्षक कसे वापरायचे, ठीक आहे, त्यामध्ये सबपार्ट्स टोटल किती आहेत, कन्क्लुजन कसं लिहायचं, ठीक आहे, इफेक्टिव्ह वेनं कसं लिहू शकतो, ह्या अशा साऱ्या मिस्टेक्स आपल्या ज्या आहेत त्या तिथं आपल्या काय होतात, रेक्टिफाय होतात। त्यामुळं दररोज लिहिणं हे इम्पॉर्टंट आहे आणि जे स्टुडंट्स खरोखरच चांगल्या प्रकारे लिहित आहेत, काहींची प्रगती जर बघितली, साधारणतः त्यांनी ज्यांनी स्टार्ट केलेले तो डे 1-2 असेल त्यावेळेस साधारणतः थोड्या मिस्टेक्स वगैरे त्यांना होत होत्या, एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या, पण चांगल्या प्रकारे स्टुडंट लिहित होते आणि त्यानंतर त्यांचे जर आत्ता आपण जर आन्सर्स बघितले तर खूप चांगल्या प्रमाणात काय झालेले आहे, इम्प्रूव्हमेंट झालेली आहे। हे कशामुळे झाली तर हे काय झाल्यामुळं की कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवल्यामुळं। त्यामुळं तुम्हीही आत्ता जर हा नवीन व्हिडिओ बघत असेल तर प्लीज हे टेलिग्राम चॅनल जे आहे ते तुम्ही जॉईन करा आणि जॉईन करून झाल्यानंतर जी आपली डेली ॲक्टिव्हिटीज चालते त्या ग्रुपवरती सगळे अपडेट्स आपण प्रोव्हाइड केलेले असतात, ठीक आहे। तर आजच्या आपण काय करतोय, सेशनला स्टार्ट करतोय। आजचा जो आपला सेशन आहे तो फीडबॅक सेशन आहे। तो कोणत्या बेसिसवरती आहे तर डे 113 जी आपली केस स्टडी होती, केस स्टडी त्याच्यावरती आहे। तर सर्वप्रथम आजच्या सेशनचा जो ऑब्जेक्टिव्ह आपला जो असणार आहे, ठीक आहे, जे 17चं जे उद्दिष्ट असणार आहे ते बघा, प्रामुख्यानं अंडरस्टँड द कॉमन मिस्टेक्स इन केस स्टडी आन्सर। ओके, अंडरस्टँड द कॉमन मिस्टेक्स इन द केस स्टडीज आन्सर। कुठल्या कुठल्या कॉमन मिस्टेक्स होतात, से फॉर एक्झाम्पल केस स्टडीचा जो कोर विचारलेला आहे, से फॉर एक्झाम्पल की इथिकल म्हणजे डायलेमाज विचारलेले आहेत, इथिकल इश्यूज विचारलेले आहेत, मग त्या पर्स्पेक्टिव्हनं तुम्ही खरोखर ते लिहिताय का? इथिकल डायलेमा विचारल्यानंतर इथिकल इश्यूज जादा प्रमाणात लिहिले जातात, मग ह्या मिस्टेक कशा अवॉइड करायच्या? जो सब्जेक्ट मॅटर असतो केस स्टडीचा, ठीक आहे, तो सब्जेक्ट मॅटर आपण जास्त करून काय करतो की इंट्रोडक्शनमध्ये हिट करण्याचा प्रयत्न करतो, तर तो होतो का? तर ह्या सर्वांचं आपल्याला काय करायचं आहे की अंडरस्टँड द कॉमन मिस्टेक्स इन द केस स्टडीज, ह्या सर्व बघायचे आहेत। सेकंड बघा, लर्न द स्ट्रक्चर फॉर द केस स्टडीज आन्सर। स्ट्रक्चर साधारणतः जर बघायला गेलं तर आपण काय करतो, एक साधारणतः आपलं स्ट्रक्चरचा जो फॉर्मॅट असतो तो आपण इंट्रोडक्शन, ओके, सेकंड बॉडी आणि थर्ड कन्क्लुजन। तर ह्या आपण फॉर्मॅटमध्ये लिहितो। हा तर आपला काय झाला कॉमन, म्हणजे प्रस्तावना, मुख्य भाग आणि निष्कर्ष। तर ह्यामध्ये प्रस्तावना आणि मुख्य भागमध्ये जर आपण विचार करायला गेला तर प्रश्नामध्ये विचारल्याप्रमाणे आपण काय करतो,
उपशीर्षक वापरत असतो. मग त्यामध्ये सब हेडिंग 1 असेल, 2 आणि 3, आणि त्यानंतर जो प्रश्नामध्ये मेन भाग विचारलेला आहे त्याप्रमाणे आपण काय करतो, आर्ग्युमेंट लिहितो. तर हे एक असं कोअर स्ट्रक्चर आहे. ते कोअर स्ट्रक्चर आपण काय करणार आहे, इव्हॅल्युएशनच्या माध्यमातून बघणार आहे. नेक्स्ट, थर्ड, अप्लाय द इथिकल थेरीज अँड फ्रेमवर्क्स इम्प्रूव्ह. तर तुम्ही कालची जर केस स्टडी डिटेल ॲनालिसिस बघितलं असेल, कोणतीही केस स्टडी रीड करून झाल्यानंतर पॅनिक न होता, कारण की बघितलं तर बऱ्यापैकी 2013 पासून ते 2024 पर्यंत केस स्टडीमध्ये आयोगाने जे विचारलेले कीवर्ड्स आहेत, म्हणजे जास्त करून मोठी जी साईज असते, ठीक आहे, साधारणतः 1200, 1020च्या पुढं 1900 आणि 2300 पर्यंत कीवर्ड्स अशा प्रकारे ते गेलेले आहेत. मग अशा वेळेस काय होतं की की स्टडी वाचून झाल्यानंतर आपल्याला इमिडिएटली ती सॉल्व न करता आपण एक काल कोअर मेथड अंडरस्टँडिंग केलेली होती. ती कोअर मेथड म्हणजे काय होती, तर इथिकल मॅपिंग होतं. ज्या इथिकल मॅपिंगमध्ये आपण काय करत होतो, सब्जेक्ट मॅटर जी केस स्टडी असते ती कोणत्या रिलेटेड दिलेली आहे. तर ह्या पर्स्पेक्टिव्हमध्ये विचार करायचा म्हटला तर इन्व्हायरमेंट वर्सेस डेव्हलपमेंट हा एक इश्यू चालू आहे आणि ट्रायबलचे राईट्स ह्या रिलेटेड ही केस स्टडी होती. सेकंड आपण काय बघितलं, तर इथिकल मॅपिंगमध्ये स्टेक होल्डर्स फाइंड आउट करायचं बघितलं. ठीक आहे, जे कोण संबंधित हितधारक त्या केस स्टडीमध्येच मेन्शन केलेले आहेत. तर ह्या केस स्टडीमध्ये जे होतं ते मिस्टर चेतन सर होते, IAS ऑफिसर. ठीक आहे, त्यानंतर ट्रायबल कम्युनिटीज होती, स्टेट गव्हर्नमेंट. तर हे आपण काय केलेलं होतं, कालच्या डिटेल व्हिडिओमध्ये ह्याचं मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. फक्त आपण ब्राउज करतोय की हितधारक. त्यानंतर थर्ड पॉईंट होता फिलॉसॉफर्स अँड इथिकल थेरीज. तर ह्यामध्ये उपयुक्ततावाद म्हणजे काय की कांटियन इथिक्स, जॉन राऊलची थेरी असेल, गांधीयन इथिक्स असेल, ह्या ज्या रिलेव्हंट थेरीज होत्या ह्या आपण काय केलेल्या आहेत, कालच्या केस स्टडीमध्ये लिंक केलेल्या आहेत. तर आजचा सेशनमध्ये की तुम्ही हा एक आपला मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की अप्लाय द इथिकल थेरीज अँड फ्रेमवर्क. ह्या कशा अप्लाय करायच्या होत्या ह्या काल डिटेल्स मी व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. त्यानंतर इम्प्रूव्ह द क्लिअरिटी अँड जस्टिफिकेशन अँड कन्क्लुजन. तुम्ही इथिक्समध्ये एखादा बेस्ट ऑप्शन ज्यावेळी चूज करण्यामागचं मेन इंटेन्शन काय की तो जस्टिफाय झाला पाहिजे. आपण ऑप्शन चूज केल्यानंतर तो एक मिडल पाथला पाहिजे. मग मिडल पाथला आपण काय केलेलं होतं, डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट गो हँड इन हँड. ठीक आहे, ही आपला एक मिडल पाथ कालच्या ऑप्शनमध्ये थर्ड नंबरच्या ऑप्शनमध्ये होता. तर अशामध्ये आपण काय केलेलं होतं आणि तो का असावा त्याचं आपण जस्टिफिकेशन पण दिलेलं होतं. मग जस्टिफिकेशनमध्ये आपण सांगितलेलं आहे की नेहरू पंचशील पॉलिसी वगैरे ते नसेल तर ह्या गोष्टी आपण काय केलेल्या होत्या, इंटरलिंक करून तुम्हाला सांगितलेल्या होत्या. आणि कन्क्लुजन, ठीक आहे, त्याची पण डेफिनेशन काल तुम्हाला मी सांगितलेली होती. अलाइन विथ द डिमांड ऑफ द क्वेश्चन अँड सोल्युशन ओरिएंटेड. सोल्युशन ओरिएंटेड हा कीवर्ड इम्पॉर्टंट आहे. तर हा आपला मेन आजचा कोअर ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर आपण शिफ्ट होतोय स्ट्रक्चर फॉर आन्सर रायटिंग. जर केस स्टडीचा जर तुम्ही विचार करायला गेला तर इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड ह्या पेपरमध्ये 2 सब सेक्शन आहेत, सेक्शन ए, सेक्शन बी. सेक्शन ए आणि सेक्शन बी साधारणतः 120 ते 130 आणि सेक्शन बी 120 ते 130. थोडंफार 10 मार्काचं इकडे तिकडं व्हेरिएशन होतं. ठीक आहे, तर ह्यामध्ये हा सेक्शन बीचं जे आपण आज स्ट्रक्चर बघणार आहे त्यामध्ये काय की इंट्रोडक्शन. ओके, इंट्रोडक्शन ही प्रस्तावना तुम्हाला कंपल्सरी लिहायची आहे. मोस्ट ऑफ द केस स्टडीमध्ये जे काय घटना अभ्यास आहेत त्यामध्ये मोस्ट ऑफ द केस स्टडीमध्ये क्वेश्चन विचारताना तुम्ही इंट्रोडक्शन लिहा असा जास्त करून उल्लेख कधी नसतो. पण तुम्हाला थोडंसं काय की एक केस स्टडी रीड करून झाल्यानंतर एक केस स्टडीचा ओव्हरऑल एक तुम्हाला भोगमपणे एक अंदाज येतो. त्या अंदाजामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जी ट्रायबलची जी केस स्टडी होती त्यामध्ये तुम्हाला असं दिसून आलं की मिस्टर चेतन जे आहेत ते इथिकल डायलेमा फेस करत आहेत. तर कोणत्या कंटेक्स्टमध्ये ते फेस करत होते, एक म्हणजे डेव्हलपमेंट, एकतर स्टेट ऑर्डर होती, ठीक आहे, डेव्हलपमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं. आणि सेकंड थिंग अशी होती की ट्रायबल अपोज करत होते. काही इन्व्हायरमेंटलिस्ट पण होते, ते सांगत होते की इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन वगैरे ते होईल. ठीक आहे, तर हा एक त्यांच्या पुढं असलेला एक नैतिक दुविधा होती. तर ती आपण इंट्रोडक्शनमध्ये कशी स्टुडंटनी लिहिलेली आहे हे डिटेल्स बघणार आहात. त्यानंतर स्टेक होल्डर्स, इथिकल मॅपिंगचं इम्पॉर्टंट तुम्हाला कळालं असेल. मी पूर्ण तुम्हाला इथिकल मॅपिंग करून दाखवलेलं आहे. इथिकल मॅपिंग आन्सर रायटिंग करत असताना तिथं करायचं नाही. तुम्हाला जी
क्वेश्चन पेपर जो दिलेला असतो, ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युअल एक्झाममध्ये ज्यावेळी बसता आणि तुमच्या पुढे क्वेश्चन पेपर असतो, त्यावेळेसच तुम्हाला मॅपिंग करताना सर्कल कसे करायचे, अंडरलाईन कशी करायची, तर ह्या सर्व गोष्टी करा, म्हणजे तिथल्या तिथं तुमचं मॅपिंग होत जाईल. कारण की त्याला सेपरेट पेज वगैरे तुम्हाला काही प्रोव्हाइड केलेलं नसतं. तर इमिडिएटली रीड केल्याच ह्या गोष्टी तिथं मॅपिंगच्या करायच्या आहेत. त्यानंतर ह्या 8 फक्त कसं आहेत की पॉसिबिलिटीमधल्या इथिकल इश्यूज विचारले असतील तरच इथिकल इश्यू हायलाईट करायला बघायचे. नैतिक समस्या, ठीक आहे. त्यानंतर इथिकल इश्यूज आणि इथिकल डायलेमा ह्या दोन्हीमध्ये मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. जर तुम्ही व्हिडिओ बघितली नसेल तर ती अवश्य व्हिडिओ बघा. त्यामध्ये डिटेल मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे की कालची जी केस स्टडी होती त्या केस स्टडीमध्ये मिस्टेक्स काय केलेले आहेत, डायलेमा विचारलेला आहे आणि इश्यूज जास्त करून लिहिलेले आहेत. तर असं करू नका प्लीज. मागच्या व्हिडिओमधील कन्सेप्ट 1 आणि कन्सेप्ट 2 हे तुम्ही जरूर बघा. त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ द इथिकल थेरीज. ॲप्लिकेशन ऑफ द इथिकल थेरीज म्हणल्यानंतर राईट्स व्हायलेट होतात, बरोबर आहे का. जस्टिस थेरी आपण बघितलेली होती. त्यानंतर मग ग्रेटेस्ट गुड बघितलेलं होतं की कालच्या केस स्टडीमध्ये असं पण सांगण्यात आलेलं होतं की त्या ट्रायबलना जर मेन स्ट्रीममध्ये जर आणायचं म्हटलं तर ह्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत, ज्याच्यातून काय होऊ शकतं, स्टेटचा GDP वगैरे ते वाढू शकतो. अशा पण गोष्टी त्यामध्ये नमूद केलेल्या होत्या. तर अशामध्ये आपण उपयुक्ततावाद ही जी होती, युटॅलिटरियनिझम, ही पण आपण थेरी बघितलेली होती. त्यानंतर आपण जर बघितलं तर इन्व्हायरमेंटल इथिक्स पण बघितलेलं होतं. इन्व्हायरमेंट हॅज इट्स ओन इंट्रेन्सिक व्हॅल्यू, म्हणजे त्याला पण एक, निसर्गाला पण एक काय आहे, स्वतःचं मूल्य आहे. ज्यावेळेस तुम्ही केस स्टडीमध्ये असे जे शब्द असतात ते लिहिता त्यावेळेसच तुमचं ॲन्सर जे आहे खरोखरपणे हे इथिकल पर्स्पेक्टिव्हनं होतं आणि त्यात तुम्हाला काय होतात, मार्क्स येतात. आणि त्यानंतर जे असेल तर ऑप्शन्स अँड इव्हॅल्युएशन. ऑप्शन जे पर्याय जे तुम्हाला होते, ओके, पर्याय व मूल्यांकन. व तुम्हाला कुठले कुठले पर्याय कालच्या केस स्टडीमध्ये होते. एक ऑप्शन होतं की जी ऑर्डर आलेली आहे ती तुम्ही राबवा, ठीक आहे. जे डायरेक्टिव्ह तुम्हाला आलेले आहेत ते राबवा. त्यामध्ये काय होणार होतं की कंपनी इस्टॅब्लिशमेंट होणार होती, पण अलॉंग विथ दॅट इफ यू सी देर इज अराउंड 2000 एकर लँड, ठीक आहे, तर ती होत होती. सेकंड थिंग काय होतं, 20-20 विलेजेस असे होते की त्यांना काय होत होतं, तिथून स्थलांतर करायला लागत होतं. तर अशा वेळेस आपण काय केलेलं होतं, ऑप्शन्स लिहिलेले होते. आणि इव्हॅल्युएशन म्हणजे काय, मग त्यांनी काय विचारलेलं आहे बघायचं, ठीक आहे. मग जास्त करून इव्हॅल्युएशनमध्ये काय होतं की मेरिट्स आणि डिमेरिट्स विचारलेले असतात, कॉन्सिक्वेन्स विचारलेले असतात, परिणाम विचारलेले असतात. तर क्वेश्चनमध्ये जे काय विचारलेलं आहे त्या पर्स्पेक्टिव्हनं तुम्ही काय करा, लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला काय होतील की चांगले मार्क्स मिळत जातील. मग ह्यामध्ये इव्हॅल्युएशन. त्यानंतर होतं बेस्ट ऑप्शन विथ द जस्टिफिकेशन. मग जे ऑप्शन तुम्ही 1, 2, 3, 4 प्रकारे जे लिहिलेले असतात, ठीक आहे, तुम्ही काय करता, जे पर्याय असतात, पर्याय तुम्ही काय करता, साधारणतः काय करायचं की हे असं तुम्ही स्ट्रक्चर प्रेझेंटेशन करत असताना असा तुम्ही एक टॅब्युलर फॉर्मॅट यूज करता. आणि ह्या टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये काय म्हणता की पर्याय जे तुमचे अवेलेबल आहेत, इथं तुम्ही काय करता, ऑप्शन्स, ओके. त्यानंतर इथं काय करता, मेरिट आणि डिमेरिट असं तुम्ही करता. मग ऑप्शन्स 1, 2, 3, 4. मग ह्यामध्ये हा ऑप्शन्स लिहून झाल्यानंतर त्याचे फायदे 1, 2, 3 पण असू शकतात, ठीक आहे. साधारणतः 1 ते 2 पर्यंत लिहिण्याचा प्रयत्न करायचा. मग हा ऑप्शन 2 असू शकतो, मग त्याचे 1च असू शकतात. ऑप्शन 3 चे परत 1 असू शकतं, 2 असू शकतं. पॉसिबिलिटी जर असेल मेरिट तर तुम्ही ते काय करू शकता, लिहू शकता. साधारणतः कालच्या केस स्टडीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक 4 मुद्दे लिहिणं, ऑप्शन जे आहेत 4 मुद्दे लिहिणं अपेक्षित होतं. त्यानंतर कन्क्लुजन. आता मग कन्क्लुजनमध्ये असे काही वाक्य पण असू शकतात, जसं की कालच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर साधारणतः संत तुकारामांचं पण आपण वाक्य अभंगातील एखादी ओळ लिहू शकतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं पण लिहू शकतो, ठीक आहे. महात्मा गांधीजींचे पण हे आहेत कोट्स आहेत, ते पण तुम्ही लिहू शकता. असा कोणताही हार्ड आणि फास्ट रूल नाही. एखाद्या वेळेस तुम्हाला वाटलं की कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण एखाद्या वेळेस आर्टिकल लिहू शकतो. फक्त लिहित असताना काय करायचं आहे की तो जो केस स्टडीचा जो इसेन्स आहे तो फक्त घालवायचा नाही, ठीक आहे. मग ते आता कसं लिहिलेलं आहे स्टुडंटनी आणि कशी इम्प्रूव्हमेंट करायची हे आपण डिटेल बघूया. होप
तुम्हाला हे पॅरामीटर्स जे बेसिक आहेत ते कळाले असतील. ठीक आहे, ह्याच्या पूर्ण कन्सेप्ट मी मागच्या केस स्टडीमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. आता आपण शिफ्ट होतोय सॅम्पल कॉपी 1. जे स्टुडंट्स आहेत ते स्टुडंट्सनी काय केलेले आहेत, आन्सर रायटिंग आपल्या उत्तर मंथनच्या ग्रुपवरती लिहिलेले आहेत. साधारणतः 12-12:30 नंतर लिहून झाल्यानंतर ते काय करतात, कॉपी इन्स्टिट्यूटला पाठवतात आणि त्यानंतर ते आपण इव्हॅल्युएशन करून असा डिटेल फीडबॅक देतो. आता बघा, ह्यामध्ये ऑब्वियसली मला वाटतं की ही केस स्टडी आहे ती एकदम स्टुडंटनी चांगल्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, एकदम चांगली लिहिलेली आहे. तर आता हा जर तुम्ही बॉक्स बघितला तर ह्या बॉक्समध्ये काय केलेलं आहे, एक प्रकारचं ती जी केस स्टडी आहे त्या केस स्टडीचं त्यांनी काय केलेलं आहे, एक सब्जेक्ट मॅटर ही काय सांगते त्या रिलेटेड त्यांनी काय केलेलं आहे, इथं असा एक संदर्भ दिलेला आहे. कालच्या केस स्टडीमध्ये मी पण तुम्हाला सांगितलं, असा जर संदर्भ साधारणतः बघा, ज्या केस स्टडीज आयोग वगैरे त्यांनी विचारत असतं अशा घटना ओव्हरऑल इंडियामध्ये कुठंतरी घडलेल्या असतात. त्यामुळे त्याचा एक रेफरन्स घेऊन आपण इथं रेफरन्स फक्त मेन्शन करू शकतो. ती न्यूज काय आहे, जनरल स्टडी 1, 2, 3च्या आन्सरमध्ये लिहिणं हे वेगळं आहे आणि 4मध्ये लिहिणं हा भाग वेगळा आहे. ठीक आहे, तर हा कसा वेगळा आहे आणि हा कसा वेगळा आहे हे थोडंसं बघूया आपण. तर ह्यामध्ये ही जी इन्व्हायरमेंट वर्सेस डिस्प्लेसमेंटची जी केस स्टडी होती, ठीक आहे, डेव्हलपमेंट वर्सेस इन्व्हायरमेंट, तर ह्यामध्ये तुम्ही एक बघितलं असेल तर आपण काय केलेलं आहे, मॉडेल आन्सरमध्ये जे आहे ते एक ही एक न्यूज होती बघा गडचिरोलीची. ठीक आहे, तर गडचिरोलीची न्यूज होती. इथं तुम्ही जर बघितलं असेल साधारणतः मला वाटतं की ही ज्याचा ग्रामसभा वगैरे ते नसते तिथं डिस्कशन वगैरे ते होतं किंवा एक कोणता एखादा तरी प्रोजेक्ट वगैरे ते आणत असेल तर पेसा ॲक्ट असेल, फॉरेस्ट राईट ॲक्ट असेल, 5th शेड्यूल असेल, तर अशा काय केलेल्या आहेत त्यांना राईट्स बऱ्यापैकी आपण दिलेले आहेत, एक त्यांची आयडेंटिटी मेंटेन व्हावी म्हणून. तर अशा वेळेस मग ग्रामसभा वगैरे त्यांनी भरते, मग ग्रामसभेला तिथं कॉन्सेंटची परमिशन वगैरे त्यांनी दिलेली आहेत की खरोखरच हा ठेवायचा आहे का, तर हाही राईट्स त्यांच्या हातामध्ये दिलेल्या आहेत. तर ह्यामध्ये ही जी सॅम्पल कॉपी आहे ही तर हा जो लिहिलेला आहे ना हे व्यवस्थित लिहिलेलं आहे, सब्जेक्ट मॅटर लिहिलेला आहे, पण ह्या सब्जेक्ट मॅटरला थोडंसं चालू घडामोडीचा एक जरासा कंटेक्स्ट दिला असता तर अजून थोडंसं काय झालं असतं, इफेक्टिव्हली चांगलं प्रेझेंट झालं असतं. ठीक आहे, तशीच केस स्टडी जर बघितली तर एक नियामगिरी हिल्स आहे आपण वाचतोय. ठीक आहे, तर इथं पण हा असा ह्या प्रकारचा काय झालेला होता, इन्सिडन्स झालेला होता. तर अशा न्यूज चालू घडामोडीमध्ये येत असतात, फक्त त्याचा तुम्हाला काय करायचं आहे, कंटेक्स्ट मेन्शन करायचं आहे. मग कंटेक्स्ट मेन्शन करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला थोडंसं काय केलं पाहिजे, तर आपलं जे उत्तर मंथन चॅनल आहे त्या उत्तर मंथनच्या चॅनलवरती आपण काय केलेलं आहे, पूर्ण म्हणजे बायलिंग्वल लँग्वेजमध्ये आपण काय केलेलं आहे हे प्रोव्हाइड केलेलं आहे. ह्यामध्ये आपण दिलेलं आहे बघा, रिसेंट प्रोटेस्ट इन द महाराष्ट्र गडचिरोली अगेन्स्ट द मायनिंग इन द ट्रायबल. हे बघा फक्त 1 ते 1.5 लाईनीमध्ये काय करलंय, लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर मिस्टर चेतन जे IAS ऑफिसर आहेत ते कसा इथिकल डायलेमा फेस करत आहेत तो आपण काय केलेला आहे, कनेक्ट केलेला आहे. मग सेम ह्या कॉपीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्यांनी चांगला प्रयत्न केलेला आहे, फक्त इथं करंट अफेअर्स लिंक करण्याची संधी त्यांना होती. ठीक आहे, त्यानंतर सॅम्पल कॉपी 2 बघा, फक्त आता आपण सध्या इंट्रोडक्शन वरती बोलतो. ठीक आहे, आता इथं इंट्रोडक्शनचा जर भाग बघितला तर इथं पण तसंच आहे. बऱ्यापैकी त्यांनी काय केलेलं आहे, केस स्टडी यांना चांगल्या प्रकारे अंडरस्टँडिंग झाल्यानंतर त्यांना पण एक स्कोप आहे की इथं चालू घडामोडीशी ते काय करू शकतात, लिंक करू शकतात. म्हणजे विषय प्रसंग म्हणजे सब्जेक्ट मॅटर यांनी पण काय केलेलं आहे, चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे. हा तर फक्त झाला आपला कुठला, इंट्रोडक्शनचा. शक्यतो जरासे एखादी गोष्ट अशी टाळा की जे केस स्टडीमध्ये ॲज इट इज विचारलेलं आहे ते लिहिण्यापेक्षा तुम्हाला एकतर इंट्रोडक्शन करत असताना स्टेक होल्डर टाईप तुम्ही करू शकता, दुसरं कंटेक्स्ट देऊन करू शकता, अशी घटना जर कुठं घडली असेल तर. तिसरी तुम्ही काय करू शकता की इथिकल डायलेमा मेन्शन करू शकता. तर अशा प्रकारे वेगवेगळे पर्याय आहेत, त्या पर्यायानुसार तुम्ही काय करा की जशी एक्झामची म्हणजे क्वेश्चनची जशी डिमांड आहे त्याप्रमाणे तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदा तुम्ही लिहिलं पाहिजे, लिहून ते तसंच ठेवून चालणार नाही की तुम्हाला ते इव्हॅल्युएट करून घेतलं पाहिजे. मग इव्हॅल्युएशन करून घेतल्यानंतर तुम्हाला 1-2-3 पॉसिबिलिटी कळतील की हां ह्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये काय करायचं होतं. ठीक आहे, म्हणजे तुमचा काय होईल की तुमचा स्वतःचाच डायलेमा काय होईल, कमी होऊन जाईल. ओके,
त्यानंतर आपण इंट्रोडक्शनवरती बोललेलो आहे. स्टेक होल्डर्स ह्या ज्या गोष्टी आहेत आपण इथिकल मॅपिंगमध्ये प्रॉपर तुम्हाला मी दाखवलेला आहे. नेक्स्ट आपण आता शिफ्ट होतो जो आहे आपला बॉडीचा पार्ट, मेन पार्ट. तर ह्यामध्ये काय विचारलेलं आहे की ह्यामधील विकास आणि यामधील नैतिक द्वंद्व आव्हाने उभे आहेत. इथं थोडंसं या परिस्थितीत चेतन यांना कोणती नैतिक द्वंद्व भेडसावत आहेत हे कसं केलेलं आहे बघा. हा काय केलेला आहे, हे तुमचं सब हेडिंग आहे, ह्याला काय म्हणायचं, उपशीर्षक म्हणायचं. तर उपशीर्षक करत असताना शक्यतो काय करा की उपशीर्षकाला बॉक्स करायचा, उपशीर्षकाला काय करायचा, बॉक्स करायचा. आणि इथं आर्ग्युमेंट लिहित असताना फक्त तुम्ही अंडरलाईन केलं तरी चालेल. फक्त काय केलं तर अंडरलाईन, प्रत्येक ह्याला बॉक्स करू नका. कारण की काय होतं की तुम्हाला लिमिटेशन्स आहेत, एक स्पेसिफिक 3 तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पेपर कंप्लीट करायचं आहे. तर ॲट द एंड ऑफ द डे मार्क्स तुम्हाला प्रेझेंटेशनला पण भेटणार आहेत, नो डाऊट अबाउट इट. पण तुमची एखादी केस स्टडी राहिली किंवा एखादी दुसरी केस स्टडी राहिली तर ऑब्व्हियसली तिथं जास्त आपल्याला फटका बसतो. तर असं बसला नसला पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करा, फक्त अंडरलाईन करा मुद्द्याला म्हणतोय मी. आणि हा जो बॉक्स केलेला आहे तो तुम्ही काय करू शकता, उपशीर्षकाला देऊ शकता. आता बघा की जे द्वंद्व विचारलेले होते, मी काल कन्सेप्ट नंबर 1 तुम्हाला समजावून सांगितलेले आहे. द्वंद्व वेगळे आहेत, समस्या वेगळ्या आहेत, तिथे तुम्ही ते डिटेल बघा. तर इथं त्यांनी काय केलेलं आहे, विकास वर्सेस पर्यावरण संरक्षण म्हणजे विरुद्ध ह्याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता विकास म्हणल्यानंतर काय केलेलं आहे, प्रकल्पामुळे राज्याचा GDP वाढेल. म्हणजे हे जे विकास हे शब्द लिहिलेला आहे त्याच्याबरोबर पहिल्यांदा आर्ग्युमेंट लिहिलेला आहे. पण त्याच वेळी म्हणजे स्टेटमेंट कसं कनेक्ट केलेलं आहे बघा, जैवविविधता, जंगल आणि पर्यावरणाचा ऱ्हास होईल. ठीक आहे, पर्यावरण संरक्षण इथं म्हणतोय. तर हा काय झालेला आहे, मिस्टर चेतन जे आहेत त्यांच्या पुढं हा द्वंद्व तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं होतं, साधारणतः एक 4 तरी तुम्हाला काय करायचे होते, मुद्दे लिहायचे होते. यांनी 5 पर्यंत लिहिलेले आहेत. एकदम व्यवस्थित अंडरस्टँडिंग झालेलं आहे. त्यामुळे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण शिफ्ट होतो सॅम्पल कॉपी सेकंड. इथं जर असं बघितलं छान आहे, ह्यांनी पण म्हणजे भरपूर प्रयत्न केलेले आहेत. कन्सिस्टन्सीली हे पण मला वाटते भरपूर दिवस झालं लिहितात आणि त्यांचा चांगला ओव्हरऑल जनरल स्टडी 1, 2, 3 मध्ये चांगला फीडबॅक आहे. तर ह्यामध्ये जर असं बघा की थोडंसं काय होतं की आपल्याला कन्सेप्ट पण माहीत असतात, पण माहीत असताना थोडंसं काय होतं की प्रेशर असतं, थोडंसं पॅनिकनेस असतो. तर अशा वेळेस मग थोडंसं काय होतं की प्रश्न विचारलेला असतो एक आणि आपण लिहितो एक, मग हे कसं थोडंसं अवॉइड करायचं. तर ह्यासाठी एकच आहे की तुम्ही मल्टिपल टाइम्स लिहा, लिहून ते चेक करून घ्या. त्यानंतरच तुमच्या काय होतात, त्या मिस्टेक्स रिड्यूस होतात. त्यासाठी इव्हॅल्युएशन ही गोष्ट जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. तर आता ह्यामध्ये जर बघा तर कधीही म्हणजे तुम्हाला नैतिक द्वंद्व ज्यावेळी लिहायचे असतात तर मग ते नैतिक द्वंद्व लिहिताना तुम्ही थोडेसे वर्सेसमध्ये जर लिहिले असते, वर्सेस म्हणजे कसे, विरुद्ध म्हणजे काय की लोकशाही व सहभागाचा अभाव. ठीक आहे, इथं कसे लिहिलेले आहेत बघा, दीर्घकालीन विकास आणि तात्पुरता फायदा, हे वर्सेस विरुद्ध मध्ये लिहिलेले आहेत. तर मग कोणत्या 2 गोष्टीमध्ये द्वंद्व आहे हे जर तुम्ही जरासं दाखवून दिलं तर ते अधिक प्रकारे काय होतं, चांगल्या प्रकारे. त्यामुळे सादरीकरणावरती पण थोडंसं भर असणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय, थोडंसं कन्सेप्टच्या पर्स्पेक्टिव्हनं जर बघितलं तर लिहिताना मग विकास विरुद्ध पर्यावरण, आता हा काय केले पाहिजेत, मग असे मुद्दे तुम्हाला जोडून लिहिले पाहिजेत. सेकंड, लिहित असताना थोडासा पहिल्यांदा जरासा विचार करा, म्हणजे अशी खाडाखोड वगैरे टाळण्याच्या चुका ह्या जराशा टाळा. ठीक आहे, तर आपण नैतिक समस्या जे होतं ते इथपर्यंत आपण काय केलेलं आहे, बघितलेलं आहे. ओके, नैतिक समस्या नाही, नैतिक द्वंद्व. आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आता फॉर एक्झाम्पल काय केलेलं आहे की एक पहिल्या आन्सरमध्ये जर बघितले तर 5 द्वंद्व लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्यांनी या केस स्टडीमध्ये 3 लिहिलेले आहेत. साधारणतः अजून एक लिहिणं अपेक्षित होतं. मग अशा वेळेस मग आठवत नाही, मग ते काय, त्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी घाबरू नका तुम्ही. त्यासाठी सोल्युशन म्हणजे काय आहे, तर आपली जी मेथडॉलॉजी आहे, एक म्हणजे काय की आपल्याला इथिकल मॅपिंग करायचं आहे. आणि हे आपण इथिकल मॅपिंग प्रॉपर वेनं केलेलं आहे. त्यामुळं कुठलेही आपल्याला जे मुद्दे असतील, जी तथ्य असतील, ठीक आहे, फिलॉसॉफी असेल, कुठल्या व्हॅल्यूज असतील, कुठली मूल्यज असतील, तर ही सर्व आपल्याला काय होणार, लिहित असताना आठवणार. पण केव्हा आठवणार हे, ज्यावेळेस आपण ही जी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी क्लिअर करतो त्यावेळेस. ठीक, मग इथं आपण काय केलं असतं,
जरासं इथिकल मॅपिंग आपलं जेवढं स्ट्रॉंग लेवलला होईल, मल्टिपल केसेस तुम्ही सॉल्व्ह करशील थीम वाईज, त्यावेळेस ऑब्विसली तुम्हाला एक काय होतात, ह्या गोष्टी येऊन जातात. मग इथं मी सांगितलेलं आहे. मग तिथंच एखादा काय केला असता, एक जास्त द्वंद्व लिहून तो द्वंद्व आपण जॉन रॉवेलच्या न्याय हा जो सिद्धांत आहे, तर त्या सिद्धांताला आपण काय करून सांगितलेलं आहे, लिंक करून सांगितलेलं आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. भले आज ठीक आहे, मला आज काय होत होतं की बाबा नैतिक समस्या आणि नैतिक द्वंद्व काय माहीत नव्हतं, माहीत होतं, मी वाचलेलं होतं, पण कन्फ्युजन झालं. होऊ दे, तुम्हाला लिहून मिळाल्यानंतर फीडबॅक मिळाला, त्यातनं तुम्हाला काय झाली, क्लिअरिटी झाली की माझ्या मिस्टेक्स अशा होतात आणि त्या अवॉइड केल्या पाहिजेत. नंतर काय होऊ शकतं की माझी ठीक आहे, मला इथिकल थेरीज वगैरे किंवा फिलॉसॉफीचा जो पार्ट आहे तो मला येत नाही, ठीक आहे, असू दे. ह्यामध्ये तुम्हाला काय होतं की अशा प्रकारची एखादं तुम्हाला लिंकिंग करून दिलं जातं. मग त्यानंतर मग तुम्हाला परत थोडासा प्रकाश होतो की हां, ही थेरी ह्या रिलेटेड आहे. मग परत तुमचं काय झालं, मॅपिंग जे आहे तो पार्ट परत इम्प्रूव्हमेंट झाला. तर असं करत करत आपल्याला काय करायचं आहे, कन्सिस्टन्सी ठेवायची आणि चांगले मार्क कसे मिळतील आणि आपण क्लिअर कसं होईल, हा मेन आपला उद्देश आहे. त्यानंतर आपण शिफ्ट होतोय बॉडीचा जो दुसरा पार्ट जो आहे, त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये काय विचारलेलं आहे त्यांनी, नंतरचा इथिकल डायलेमा झाल्यानंतर व्हॉट आर द पॉसिबल ऑप्शन्स अवेलेबल अँड देअर मेरिट्स अँड डिमेरिट्स, कुठले कुठले पर्याय तुमच्याकडे आहेत. तर बघा, ॲन्सर कॉपीमध्ये जर पहिल्या जर तुम्ही बघितलं तर स्टुडंटनी चांगल्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त मला जरासं थोडंसं सजेशन तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही कधीही पर्याय जे विचारलेले असतात आणि सकारात्मक आणि नकारात्मक असं ज्यावेळी लिहिता, त्यावेळेस शक्यतो काय करा, आपला जो आधीचा जे आपण सांगितलेलं होतं तुम्हाला की असे थोडंसं करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळं काय होईल, जो एक्झामिनर आहे, एक्झामिनरला रीड करत असताना हितला मुद्दा वाचून झाल्या त्याचे फायदे काय आहेत आणि त्याचे तोटे काय आहेत. ठीक आहे, हितला मुद्दा वाचून झाला, फायदे काय, तोटे काय, आणि तुम्हाला पण थोडंसं काय होतं, इझी होतं. फक्त थोडंसं काय करा की ह्यामध्ये आता कसं झालेलं आहे बघा की सकारात्मक आणि नकारात्मक पर्याय दिलेले आहेत आणि उपलब्ध पर्याय असं काय केलेलं आहे, खाली लिहिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला पण किती अवघड जातं बघा की ह्या मुद्द्याचे हे फायदे आहेत की ह्या मुद्द्याचे हे तोटे आहेत. ठीक आहे, आणि एक्झामिनरला पण थोडंसं लिंकिंग करताना आता मग ह्यामध्ये थोडंसं काय होतं, मग आता इथं काय, जसा आहे तसा राबवणे, प्रकल्प जसा आहे तसाच राबवणे. आता काय झालेलं आहे की अवॉइडेशन जे आहे, डुप्लिकेट अवॉइडेशन, हे तुम्ही थोडंसं काय करा, टाळायचं बघा. मग इथं हा तुमचा पर्याय होता. मग इथं तुम्हाला सकारात्मक मुद्दा लिहित असताना तुम्ही जरासं रोजगार निर्मिती, आदेशाचे पालन हे जर लिहिले असते तर तुम्हाला अजून चांगले काय केले असते, मार्क्स मिळाले असते. मग तेच जर तुम्ही जर ह्या प्रकारचा जर समजा चार्ट जर फॉलो केला असता तर ऑब्विसली बघा, इथं जो मुद्दा लिहिलेला आहे तोच मुद्दा तुम्ही इथं लिहिला असता का, नाही. कारण की तुम्हाला काय होणार आहे, म्हणजे ह्याचं मेन असं नसतं, प्रेशर असल्यामुळं थोडंसं काय होतं की गडबडीत आपण ते लिहून जातो. आपला मेन उद्देश तो नसतो की चुकीचं लिहायचं आहे, मेन उद्देश आपला असतो की परफेक्ट कंटेंट लिहायचं, हेच आपलं मेन पर्स्पेक्टिव्ह असतं. पण लिहित असताना फक्त काय होतं, थोडंसं जरासं पॅनिक सिच्युएशन असते. मग ह्या सिच्युएशनमध्ये थोडंसं असं काय होतं, डुप्लिकेशन्स येऊन जातात. तर मित्र हो, तुम्ही काय करा, हा असा चार्ट फॉलो करण्याचा प्रयत्न करा. आणि तो चार्ट आपण काय केलेला आहे, या मॉडेल आन्सरमध्ये असा व्यवस्थित प्रकारे दिलेला आहे, ज्यामुळं काय होतं की तुमचं जे सादरीकरणाचं जे स्किल आहे, ज्या सादरीकरणाच्या स्किलला पण काय असतात, थोडेफार मार्क असतात आणि ते तुम्हाला ह्यातून मिळून जाईल आणि एक्झामिनरला पण बघताना एकदम चांगलं वाटतं. ओके, होप तुम्हाला ही गोष्ट कळाली असेल. सादरीकरण म्हणजे काय असेल, भरपूर ठिकाणी मी कमेंटमध्ये पण असं दिलेलं आहे, सादरीकरणावरती लक्ष द्या, टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये लिहा. ठीक आहे, तर अशा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला ह्यातून पण क्लिअर होतील. मग हा सॅम्पल कॉपी झाला. त्यानंतर बघा, आता बघा चेतन यांच्यासमोर उपलब्ध पर्याय. आता इथं उपलब्ध पर्याय किती दिलेले आहेत, साधारणतः एवढे दिलेले आहेत आणि हे सकारात्मक आणि नकारात्मक. मग पुन्हा काय होतं माहिती आहे काय की ते मॅपिंग करत बसावं लागतं आणि तुम्हाला पण ते किती हेप्टिक होतं बघा. जो पर्याय लिहिलेला आहे त्याच्यासमोरच जर तुम्ही अशा प्रकारे जर लिहिलं असतं तर तुम्हाला ते किती इझी जातं सांगा बरं. त्यामुळं थोडंसं सादरीकरणाला महत्त्व देणं गरजेचं आहे. हे पण सादरीकरण चांगलं आहे, फक्त दोघांच्यातला फरक विचारला असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करा की असं सादरीकरण ठेवण्याचा प्रयत्न करा. पण असं न ठेवता मग काय केलं जातं, मग आपला जो इव्हॅल्युएशनचं जे मेन इंटेन्शन आहे त्यामध्ये आपण काय करतो, असं तुम्हाला सादरीकरण कसं इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे त्यासाठी हा इथं तुम्हाला स्पेसिमन दिलेला आहे. ठीक, तर तुम्हाला हे सादरीकरण तुम्हाला अंडरस्टँडिंग झालं असेल.
तर ह्यासाठी तुम्ही रोज लिहत जावा. असा जर तुमची मिस्टेक झाली तर आपण त्यामध्ये आपण असा हा जे रिलेव्हंट स्ट्रक्चर प्रेझेंटेशन असेल त्याबद्दल आपण कमेंट देऊ. त्यानंतर आपण शिफ्ट होतो नेक्स्ट जो आहे बेस्ट ऑप्शन अँड इट्स जस्टिफिकेशन. बेस्ट ऑप्शन अँड इट्स जस्टिफिकेशन हे जर तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये आपण काय केलेलं आहे, जे इथं जे आपण ऑप्शन्स दिलेले होते त्यातला ऑप्शन्स तुम्हाला काय करायचा आहे, एक बेस्ट ऑप्शन जो आहे तो चूज करायचा आहे. आणि तो चूज करून झाल्यानंतर इथं तुम्ही लिहा तो, ठीक आहे. इथं लिहून झाल्यानंतर तो तसाच सोडू नका. त्यानंतर काय करा, एक 2 ते 3 लाईन ज्या आहेत त्या तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. जसं आपण मॉडेल आन्सरमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं आपण काय केलेलं आहे दिलेला आहे. आणि ह्याचे मी काल डिटेल्स जे सगळं जस्टिफिकेशन आहे ते व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे की टॉप डाऊन मॉडेल म्हणजे काय आहे, ठीक आहे. कन्सल्टेटिव्ह गव्हर्नन्स काय असतं, परत लॉंग टर्म अकाउंटेबिलिटी, इन्क्लुझिव्ह पॉलिसी एक्झिक्युशन, ह्या सर्व गोष्टी मी काय केलेल्या होत्या त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. तर हे काय केलेलं आहे स्टुडंटने लिहित असताना तुम्ही जर इथं बघितलं असेल तर इथं यामध्ये श्री राजेश यांनी, ठीक आहे, राजेश यांचं नाव मेन्शन केलेलं आहे. ॲक्च्युली राजेश सरांचं नाव हे जर बघितलं मिस्टर राजेश आणि मिस्टर अक्षय, हे केस स्टडी 112 मध्ये होतं. 113 मध्ये जे होतं श्री चेतन यांचं नाव होतं. तर थोडंसं आपली मेन उद्देश असा नसतो की मुद्दाम असेल कोणाचंही नाव लिहायचं. थोडंसं काय होतं की लिहित असताना प्रेशर असतं, थोडंसं पॅनिक सिच्युएशन असते की बाबा टाईम एक्सिड झालेला आहे, मग ते कधी कंप्लीट होईल, मग मला दुसऱ्या केस स्टडीवरती शिफ्ट व्हायचं आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये थोडीशी काय होते की अशी द्विधा मनस्थिती निर्माण होते. पण त्यासाठी तुम्ही लिहिणंच ही एक कन्सिस्टन्सी राहते. जेवढ्या मिस्टेक्स होतात तेवढ्या होऊ देत, एक्झामच्या आधी मिस्टेक झालेली चालते. पण एक्झाममध्ये अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत, नाहीतर ऑब्विसली तुमचे मार्क थोडेसे काय होणार ते कट होणार. तर इथं बघा यामध्ये पण त्यांनी काय केलेलं आहे, जे स्टुडंट दुसरे जे आहेत त्यांनी पण नैतिकदृष्ट्या योग्य पर्याय जो आहे तो लिहिलेला आहे. नैतिकदृष्ट्या योग्य पर्याय लिहून त्याच्यावरती काय केलेलं आहे चांगल्या प्रकारे मुद्दे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सेम थिंग इज हिअर ऑल्सो. फिलॉसॉफी लिंक करून त्यांनी चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, त्यानंतर आपण मॉडेल आन्सरमध्ये जातो. इथं आपण काय केलेलं आहे जस्टिफिकेशन दिलेलं. आता जस्टिफिकेशनमध्ये काय दिलेलं होतं, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटचं पण महत्त्व काल सांगितलेलं होतं. तर काय करा की लिहित असताना एक तुम्हाला अंडरलाईन केले पाहिजेत जे महत्त्वाचे जे शब्द आहेत ते तुम्ही काय करा, इथं आम्ही मॉडेल आन्सरमध्ये हायलाईट करून दाखवले. तर एक अंडरलाईन करा जेणेकरून काय होईल की एक्झामिनरला पण चांगलं दिसेल, व्हिजिबिलिटी तुमची एक पेपरची चांगली दिसते. आणि ते शब्द थोडेसे जे लिहिलेले आहेत त्याच्यावरती 1-2 लाईन तुम्ही लिहिले पाहिजेत. पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स, नेहरू पंचशील. पार्टिसिपेटरीमध्ये तुम्हाला काल सांगितलेलं होतं की कंपनीचं जे काय कंपनी असेल, गव्हर्नमेंट असेल, तुमचे ट्रायबल असेल, तर ह्यांची सगळ्यांची ओपिनियन मिळून मग ते काय केले जातात ग्रामसभेमध्ये वगैरे त्यांनी डिस्कस केले जातात. हे आपण गडचिरोलीची केस स्टडी घेतलेली होती. सेकंड जी होती ती नियामगिरीची पण घेतलेली होती. तर हे काल आपण डिटेल सगळे बघितलेले आहेत. तर मॉडेल आन्सरमध्ये अजून आपलं काय की सरतेशेवटी आपल्याला जी केस स्टडी कन्क्लूड करायची आहे, ते केस स्टडी कन्क्लूड करत असताना आपण एक काय सांगितलेलं होतं की एक जनरल लिहिलेलं होतं की फॉरेस्ट कॉन्झर्वेशन, मिनिमम डिस्प्लेसमेंट अँड राईट ऑफ द ट्रायबल पीपल. या कीवर्ड्समधनं रिफ्लेक्ट होतं की तुम्हाला थोडंसं एक कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी नावाची जी कन्सेप्ट आहे ती तुमच्यातनं दिसून येते. आणि त्यानंतर चेतन सरांचं जे काय हे होतं स्टान्स होता तो आपण त्या पर्स्पेक्टिव्हनं लिहिलेला आहे. मग इथं तुम्ही म्हणशील की सर हे असंच लिहिलं पाहिजे काय, तर असा कोणताही हार्ड आणि फास्ट रूल नाही. त्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने काय करू शकता, जसं की मी तुम्हाला उल्लेख करून सांगितलं की ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सॅम्पल कॉपीमध्ये जर बघितलं जे स्टुडंटनी लिहिलेलं आहे, ठीक आहे, तर ह्यामध्ये मग त्यांनी पण असंच लिहिलेलं आहे चांगल्या प्रकारे. तर त्यांना सांगितलेलं आहे की संत तुकारामाच्या अभंगातील काही ओळी तुम्ही जोडू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, ठीक आहे, महात्मा गांधीजींचं पण तुम्ही जोडू शकता. तर ह्या असे जर तुम्ही जरा वाक्य वगैरे जराशी जोडली, कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल्स असतील तर ते इफेक्टिव्हली थोडंसं काय होतं रिफ्लेक्शन होतं. तर त्यामध्ये तुम्ही काय करा असं लिहिण्याचा थोडासा प्रयत्न करा. इथं पण यांनी निष्कर्ष चांगल्या प्रकारे लिहिलेला आहे, ठीक आहे. तर कुठले पर्याय असतात, स्ट्रक्चर प्रेझेंटेशन कसं असतं, तर ह्या प्रकारे तुम्ही काय करू शकता थोडंसं बघा. कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल म्हणजे 51A
जी आहे कॉन्झर्वेशन रिलेटेड आहे, तर ते पण त्यांनी काय केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. तर अशा पण गोष्टी तुम्ही एखाद्या वेळेस कन्क्लुजनमध्ये पण लिहू शकता. फक्त ते लिहून झाल्यानंतर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी जी राहते तर ती म्हणजे काय राहते की तुम्ही ती चेक करून घेतली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर फीडबॅक होईल. हे झालं आजचं आपलं. आणि आजचा आपल्या सेशनचा जो मेन उद्देश जो होता तो साधारणतः ह्या पॅरामीटर्सवरती होता. ठीक आहे. सेशन ऑफ 17ची जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे कळाली असतील, पूर्ण क्लिअर झाले असतील. तुम्ही जर उत्तर लिहित नसाल तर खरोखर हे उत्तर लिहायला चालू करा आणि त्यानंतर तुम्ही मॉडेल आन्सर रीड करा. मॉडेल आन्सर तुम्हाला काय केलेला आहे, आपण मराठी आणि इंग्लिश दोन्हीही माध्यमामध्ये दिल्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे जे काय आज जे पॅरामीटर्स होते ते आपण 8 पॅरामीटर्स नुसते अंडरस्टँडिंग करून घेतले नाहीत, तर प्रॅक्टिकल लेवलला स्टुडंट कसे लिहितात, ठीक आहे, इव्हॅल्युएशन कसं होतं, आपली सुधारणा कशी केली पाहिजे, जेणेकरून एक्झामला जाण्यापूर्वी तुम्हालाच तुमची काय होईल, प्रतिमा दिसेल आणि ह्यातून तुमचं काय होईल, इम्प्रूव्हमेंट होत जाईल. ठीक आहे. वेळ लागतो मित्रांनो, तुम्ही धैर्य सोडू नका आणि तुम्ही काय करा, कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा. कधी ना कधी तुमचं काय होतं, आन्सर रायटिंग हे इम्प्रूव्हमेंट होतं. आज आपण इथं थांबूया. ठीक आहे. थँक्यू. पुढील सेशनमध्ये आपण पुन्हा भेटू. ओके.